महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्याकाळमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत। दौंड तालुका कानगाव येथे शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी रयत क्रांती शेतकरी संघटनेचे नेते भानुदास शिंदे आणि त्यांचे सहकारी यांनी दिनांक 16 ऑगस्ट रोजीपासून सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू केलं आहे। यामध्ये पाटस आणि कानगाव श्री सिमेंट आणि प्याना प्रदूषण युक्त कंपन्या बंद करण्यात याव्यात, शेतकऱ्याचे पूर्णपणे कर्ज माफ करावे, उजनी धरण्यात गेलेल्या जमिनी मूळ मालकाला परत कराव्यात, दौंड तालुक्यातील नळ पुरवठा योजना लवकरात लवकर सुरळीत कराव्यात, अशा एकूण 10 मागण्यांसाठी आमरण उपोषण रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या वतीने सुरू केले आहे। वास्तविक पाहता गेले 9 दिवस उपोषण सुरू असून भानुदास शिंदे यांची प्रकृती पूर्णपणे खालावली असून या उपोषणामध्ये शिंदे यांचे बरे वाईट झालं तर याला प्रशासन जबाबदार राहील असं उपोषणकर्ते शिंदे नातेवाईकांकडून बोललं जात आहे। या उपोषणाला गावातील सर्व नागरिकांकडून पूर्ण महिने पाठिंबा असल्याचे दैनिक संध्या पुणे प्रतिनिधी संजय सोनवणे यांच्याशी मनोगत व्यक्त केले आहे। आज दौंड तालुका इथं कानगाव येथे आज 8वा दिवस उपोषणाचा। आज तुमच्या एकूण 10 मागण्या आहेत, तर काय सांगू शकाल की मागण्या पूर्ण झाल्यात का? काही तुम्हाला वरिष्ठांचे काही फोन वगैरे आलेत का? आज उपोषणाचा 8वा दिवस आहे। शासन प्रशासनाने चांगली दखल घेतली आहे आणि मीटिंग लावून सगळे विषयाशी निर्णय घेण्याची तयारी शासनाने व प्रशासनाने दाखवली आहे। परंतु जोपर्यंत अधिकृत पत्र निघत नाही मीटिंगचं, तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही या मतावर मी ठाम आहे। म्हणजे जर त्यांनी अजून जर वेळ लावला तर अजून उपोषण तुम्ही किती दिवस चालू ठेवणार? तेच ते जो एकदा मंत्रालयाच्या मीटिंग लागल्यानंतर सगळे विषयाचे अधिकारी किंवा संबंधित विभागाचे लोक तिथं असतात, तिथं आपण मत मांडल्यानंतर ते प्रोसिडिंग तयार होतं। त्याच्यामुळं मीटिंगचं पत्र शासकीय निघल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही। काय नाव आपलं? नमस्ते, संतोष गवळी। बरं, आज कानगावला तुमचं सर्वसामान्य शेतकरी कानगावमध्ये जे आंदोलन चाललेले आहे शेतकऱ्यांचे कर्जमुक्तीसाठी आणि 4-5 मागण्या आहेत, 8 मागण्या संपूर्ण आमच्या गावामध्ये आतापर्यंत 4-5 प्रकारची आंदोलनं झाल्यात। पाठीमागं एकदा 2दा आंदोलन झालं, कांद्यासंदर्भात झालेले, वीज माफीसाठी झालेले आणि आता हे 4th-5वं आंदोलन आहे। आमचे सहकारी मित्र भानुदास शिंदे शेतकरी संघटनेचे प्रवक्ते यांनी आता ह्या पद्धतीने आंदोलन केले की आता 2 वेळा जी कर्जमाफी झाली त्यामध्ये जी शेतकरी होपलेले त्यांना घेतले नाही, त्यांना या कर्जमाफीचा लाभ भेटावं, त्यांचं संपूर्ण कर्जमाफी 7/12 करावा। तसेच आमच्या गावामध्ये बेकायदेशीर 2 सिमेंट कंपन्या सुरू आहेत, त्या कंपन्यांच्या प्रदूषणामुळे लोकांच्या फुफ्फुसाचे त्रास व्हायला लागल्यात। शेजारी आसपासच्या 10 किलोमीटरवरती त्या धुळीमुळं शेतीमाल चांगला येत नाही, त्या कंपनीचा परवाना रद्द करण्यात यावा व त्यांनी पुन्हा एकदा ग्रामपंचायतीनं हरकत दाखला घेऊन त्याचा पाठपुरावा करावा। तसेच शेतकऱ्यांचे सिबिलची अट कॅन्सल करण्यात यावी। तसेच जे हर जल योजना शासनाने सुरू केलेली आहे त्याचं पाणी कुठल्याच गावामध्ये आलं नाही, त्याची चौकशी होऊन त्याची पूर्तता करावी, पाणी आलं पाहिजे प्रत्येक गावाला। तसेच आमच्या गावामध्ये इथून मागं जेवढी आंदोलनं झालेत ते सर्व आंदोलनं सक्सेस झालेले आहेत। आमचं गाव कानगाव हे चळवळीचं गाव म्हणून जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये ओळखलं जातं। पण आता आपल्या कानगावमध्ये 2 कंपन्या आहेत आणि त्याला NOC दिली जाते, मग NOC दिल्याशिवाय या कंपन्या झाल्यात का? तर NOC कशा दिल्या, कशा पद्धतीने दिले ते सगळं आता गावाला माहिती आहे, कोणी दिल्या काय दिल्या। आता फक्त आमचं एकच म्हणणं आहे की त्याच्यापासून होणारं प्रदूषण थांबलं पाहिजे। त्याच्यामुळं जे शेतकऱ्यांना सर्वांना त्रास आहे, कोणी आजारी पडायला लागले, आसपास राहणारे लोकांना फुफ्फुसांचा त्रास व्हायला लागले, कोणाला काय व्हायला लागले, त्याच्यापासून हा ग्रामसभेमध्ये आपण विषय मांडणार आहात का? मांडू ना, 100% मांडू। आतापर्यंत 2-4 वेळा त्याच्यावर चर्चा बी ग्रामसभेत झालेली आहे। आणि कंपन्यांसाठी आता खरेदी विक्री चालू आहे, आता कंपन्यांची वगैरे जागेच्या विषयी संदर्भात काय बोलू शकता आणि कशा? कंपन्यांची खरेदी विक्री करून वरच्या पातळीवरती झालेली आहे। त्यांनी टेक ओव्हर ह्या कंपनीचे त्या कंपनीला केले, ही काय गावाला कोणाला कल्पना नाही किंवा गावाकडून कुठली आतापर्यंत कंपनी टेक ओव्हर केलेली कुठली NOC वगैरे नेलेली नाही। काय नाव आपलं? नमस्कार, मी संपत फडके, माजी सरपंच कानगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे। मी आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही आज आमच्या आंदोलनाचा उपोषणकर्ते भानुदास शिंदे हे आज 8 दिवस झाले उपोषण करत आहेत आणि 8 दिवसापासून आमची एकच मागणी आहे की आमच्या जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण सोडणार नाही। आणि ह्या ज्या मागण्या आहेत ते कोणाच्या वैयक्तिक हिताच्या नसून सार्वजनिक हिताच्या आहेत। त्याच्यामुळं आमच्या उपोषणाला न्याय मिळावा आणि योग्य तो न्याय मिळावा
हीच आमची जनतेची, आम्ही सगळे गटतट विसरून सगळे गाव आम्ही एकत्र आहोत आणि आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आम्ही थांबणार नाही. ह्या अगोदर बी अनेक उपोषणं झाल्या, त्याच्यामध्ये तुम्हाला यश आलं होतं का? म्हणजे आम्ही कानगाव हे आंदोलनाचं गाव आहे. हां. आम्ही पहिल्यापासून जे आंदोलन केले ते आम्ही सक्सेस केलेत. उदाहरणार्थ पाठीमागं आमचे सायकल कारखान्याचं आम्ही आंदोलन केलं असतं ते सक्सेस झालेले आहे. कांद्यासाठी आम्हाला जे काही केले ते आतापर्यंत सगळे आम्ही आंदोलन सक्सेस केलेले आहेत आणि हे पण सक्सेस होणार याची आम्हाला निश्चित त्याची ग्वाही आहे. पण अख्खं गाव आपलं आमच्या पाठीशी आहे म्हणायचं का? हो, आमचं अख्खं गाव टोटल गाव एकत्र आहे आणि ते या आंदोलनाच्या पाठीशी आहे. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.